रसिक प्रेक्षक हो, नाटक खरं तर ही एक वेगळी कला नसून रंगभूमीची सेवा करण्याचे ते संजीवक व्रत आहे असे मानून अगदी कळायला लागल्यापासून अखंडपणे नाट्यकलेची आराधना करणारे श्रीयुत विद्यासागर विलास अध्यापक यांना आज रंगसाधक 2022 हा पुरस्कार देताना आम्हा सोलापूरकरांना विशेष आनंद होतोय। याचे कारण त्यांचे या क्षेत्रातील अत्यंत महनीय असे योगदान तर आहेच, पण सोलापूर हे त्यांचे अजोळ आहे। अहो, नाट्यकलेचे बाळकडू त्यांनी त्यांचे मामा रंगकर्मी अरविंद कुलकर्णी यांच्याकडून घेतले आहे। तसेच इथेच त्यांच्या अनेक एकांकिका आणि नाटकांनी बाळसे धरले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात विद्यासागर अध्यापक हे नाव परिचित झाले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। माझी नाटकाची जी सुरुवात आहे ती लहानपणापासून झाली। माझे वडील नोकरीनिमित्त गुहागर या गावी होते, ते LIC मध्ये सर्व्हिसला होते आणि त्या काळामध्ये मनोरंजनाची फारशी साधनं नव्हती, त्यामुळे तिथे सिनेमागृह नव्हतं, तिथं नाटकाचं इव्हन थिएटर नव्हतं, टेलिव्हिजन घरामध्ये नव्हता, असा तो काळ होता 82-83चा। आणि त्या काळामध्ये माझी नाटकाची सुरुवात झाली किंवा नाटक ह्या माध्यमाची माझी पहिली ओळख म्हणता येईल। पहिलं मी आयुष्यातलं नाटक जे आहे ते ह्याच हुतात्मा स्मारक मंदिरामध्ये बघितलं आहे। माझं आजोळ सोलापूरचं आहे, त्यामुळे नेहमी आजोळी मी सुट्टीमध्ये येत असे। त्यानंतर हळूहळू आई वडील नाटकात काम करणारे असल्यामुळे वेगवेगळ्या नाटकांना बॅकस्टेजला, कधी काही संगीत नाटकांमध्ये भालदार चोपदार म्हणून अशी माझी ॲक्च्युली अभिनयाची सुरुवात झाली। त्याचं खरं तर लहानपणापासून नाटकामध्ये जास्त योगदान दिसलं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये गती द्यायचा प्रयत्न केला। माझ्यासाठी हा पुरस्कार एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की माझं माहेर सोलापूर आहे आणि मी सोलापुरामध्ये ललित कला मंदिरमधनं नाटकामध्ये कामं केली आणि कामगार कल्याण केंद्र, राज्य नाट्य स्पर्धा ह्याच्यामध्ये आम्ही कामं केली आणि आमच्यासाठी हा पुरस्कार एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की आम्ही जे साध्य करू शकलो नाही ते सागरनी सोलापुरात म्हणजे यश मिळवलं आहे आणि तो पुरस्कार त्याला मिळाला आहे। ते आमचे एक डायरेक्टर होते निमकर म्हणून, माझे मित्र, तर ते निमकरांनी सागरला बरोबर त्याचे नाट्यगुण हेरले आणि त्यांनी त्याला एकांकिका म्हणा किंवा याच्यामध्ये प्रोत्साहन देत गेले ते, आणि त्यामुळे आमच्या घरातल्या वातावरणामुळे तो त्याच्यामध्ये डेव्हलप होत गेला। सुरुवातीच्या काळात सोलापूरचे सुनील गुरव या नामवंत दिग्दर्शकांसाठी त्यांनी एकांकिका, नाटक लिहायला सुरुवातही केली आणि पुढे मात्र नाट्य लेखन हेच त्यांचे पॅशन होत गेले। अहो, ते इतके की आज तागायत आपल्या सर्व व्यावसायिक व्यापातही ते एकांकिका, नाटक आवर्जून लिहित आहेत। विद्यासागर अध्यापक ह्याच्याविषयी बोलायचं झालं तर खरोखर एक प्रतिभावान, प्रचंड स्मरणशक्ती असलेला उत्कृष्ट नाटककार असं त्याचं वर्णन करावं लागेल। तो दिग्दर्शकसुद्धा आहे। त्याच्यामध्ये एक लेखक दडलेला आहे। त्याने एक नाटक लिहिलं होतं, दर्दे डिस्को। त्या दर्दे डिस्को नाटकाचं वाचन त्यावेळेला प्र.ल. मयेकर ह्यांच्यासमोर ते वाचन करण्यात आलं। त्यांना ती स्क्रिप्ट एवढी आवडली की त्यांनी पेन्सिलनी त्या स्क्रिप्टवर लिहून दिलं की विद्यासागर हा भावी काळातला एक महान नाटककार आहे। तुम्हाला सांगतो, त्याचं वाचनसुद्धा इतकं अफाट आहे, इतकी इंग्लिश पुस्तकं, इंग्लिश सिनेमे, मराठीतले चांगले सिनेमे, ह्याचा प्रचंड अभ्यास। आणि जेव्हा जेव्हा आम्ही रात्री गप्पा मारायला बसू किंवा फोनवर असू, स्क्रिप्टविषयी काही बोलणं असेल, पहाट कधी होते ह्याचा पत्ता लागत नाही, इतका तो धबधबा असा प्रचंड वाहत असतो। सगळ्यांची मतं विचारात घेऊन त्याचं मग ते कन्व्हिन्स कसं करायचं, त्याचा अभ्यास त्याचा तयार असायचा। लेखक हा प्रवास माझ्या बाबतीमध्ये माझ्या आयुष्याच्या फार उशिराच्या टप्प्यात झाला। म्हणजे 1991-92ला मी ठरवलं आपण या क्षेत्रात करिअर करायचं आणि 2007 नंतर मी लेखन करायला सुरुवात केली। मी लेखन करायला सुरुवात करणं खरं तर अपघात होता। मी लेखक होण्याचा माझ्या डोक्यात विचारही नव्हता,
की असं कधी माझं स्वप्नही नव्हतं लेखक होणं. पण बऱ्याच लेखकांच्या संपर्कामध्ये मी राहिल्यामुळं असेल, FTIमध्ये अनेक दिग्दर्शनाशी संबंधित, स्क्रीन प्ले रायटिंगशी संबंधित पुस्तकं वाचल्यामुळे कळत नकळत एक लिखाणाचं अंग मी म्हटलं तसं आतमध्ये डेव्हलप होत होतं. मंडळी, आजच्या घडीला पाहिले तर दरवर्षी त्यांच्या कोणत्या ना कोणत्या नाटकाला राज्य स्पर्धेत पारितोषिक हमखास असते. अनेक बक्षिसांची लयलूट करणाऱ्या आधी बसू मग बोलू, प्रगती एक्सप्रेस, ब्रेकिंग न्यूज, दर्दे डिस्को, साखर खाल्लेला माणूस, ऱ्हासपर्व, ऐश्वर्या ब्युटी पार्लर अशा एकापेक्षा एक सरस अशा नाटकांद्वारे ते महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात अगदी यशस्वी झाले. नाट्यलेखनाद्वारे त्यांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीवर आपले लक्षणीय असे अस्तित्व निर्माण केले आहे. त्याचे प्रमुख कारण हे की त्यांच्या नाटकाचा विषय कोणत्याही काळातील असला किंवा ते कुठेही घडत असले तरी त्याची नाळ मात्र समकालीन आणि वैश्विक स्वरूपाची असते. अहो, यामुळेच ऱ्हासपर्व हे नाटक अगदी 16व्या शतकातले असले तरी ते आजचेच वाटते. दर्दे डिस्को हे नाटक हे स्वर्गात घडत असले तरी ते पृथ्वीवरचे वाटते. किंवा जगभरात पोचलेले साखर खाल्लेला माणूस या नाटकातील कथानक हे प्रत्येकाला अगदी आपल्याच घरातले वाटते. अहो, त्यामुळेच विद्यासागर अध्यापकांचे नाटक हे कायम ताजे, म्हणजे ऑलवेज एव्हरग्रीन असेच वाटत राहते. मी लिहिलेल्या बहुतांशी नाटकांचं व्यावसायिक पातळीवरचं दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं. प्रायोगिकमध्ये किरण सिंह चव्हाण यांनी माझं ऱ्हासपर्व नावाचं नाटक दिग्दर्शित केलं, जे अंतिमला दुसरं आलं होतं अंतिम फेरीमध्ये राज्यनाट्य स्पर्धेत. तसंच अभिजित झुंजाराव यांनी ब्रेकिंग न्यूज नावाचं माझं नाटक केलं होतं, तेही अंतिम फेरीमध्ये दुसरं आलं होतं. राजन ताम्हाणे यांनी माझं ऐश्वर्या ब्युटी पार्लर नावाचं नाटक दिग्दर्शित केलं होतं व्यावसायिकला, आणि भरत जाधव यांनी ते प्रोड्यूस केलं होतं. जे दिग्दर्शकांच्या बाबतीत तेच व्यावसायिक निर्मात्यांच्या बाबतीत सुद्धा. आधी बसू मग बोलू नावाचं एक नाटक माझं पहिलं जे आलं नाटक, तेच लता नार्वेकर ह्या मोठ्या मराठीतल्या निर्मात्या, त्यांनी ते नाटक प्रोड्यूस केलं होतं. त्याचे जवळपास 600-650 प्रयोग झाले. त्यानंतर साखर खाल्लेला माणूस हे नाटक चंद्रकांत लोकरे, दिलीप जाधव या मोठ्या निर्मात्यांनी प्रोड्यूस केलं होतं. आणि त्यानंतर ऐश्वर्या ब्युटी पार्लर हे नाटक भरत जाधव यांनी प्रोड्यूस केलं होतं. त्यामुळे खूप चांगल्या दिग्दर्शक आणि खूप चांगल्या निर्मात्यांच्या बरोबर, प्रतिथयश निर्मात्यांच्या बरोबर काम करणं हा एक माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अनुभव होता. आणि तो नाटक यशस्वी होण्यासाठी सुद्धा तितकाच आवश्यक असतो असं मला वाटतं. तसेच ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय अशा विविध प्रकारात आशयानुरूप ब्लॅक कॉमेडी, निखळ विनोदी, वास्तववादी, अतिवास्तववादी, शोकात्मक, फॅन्टसी अशा शैलींमध्ये नाट्यलेखन करून विद्यासागर अध्यापक यांनी समाजाला आपला आरसा दाखवण्याचेही तेवढेच महत्त्वपूर्ण काम केले आहे. माझ्या लेखक होण्यातला जो महत्त्वाचा वाटा आहे तो माझ्या फिलॉसॉफी या शिक्षणामध्ये आहे. कारण त्या विषयामध्येच मुळात खूप डेप्थला जाऊन तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग होता. आणि मी स्वतः लेखक नसलो तरी मी मगाशी म्हटलं तसं चंपरेश पांडे, दिलीप धोंडो कुलकर्णी, अनिल द्रविड, विजय कारेकर, श्याम मनोहर अशा अनेक चांगल्या मराठीतल्या लेखक मंडळींच्या मी संपर्कात आलो होतो. त्यांच्या वेगवेगळ्या नाटकांची वाचनं झालेली होती किंवा त्यांनी काही नवीन लिहिलं असेल तर ते माझ्यासमोर वाचलं जायचं, मला काही मतं व्यक्त करायला त्याच्यामध्ये मिळत होती. आणि त्यामुळं कळत नकळत ह्यांच्याबरोबर माझ्यातला एक लेखक कदाचित घडत जात होता आतल्यात, जो मला माहिती नव्हता. एका चांगल्या सत्याचं आकलन करणं याच्यासाठी एक लेखक म्हणून जो काही एक स्वतःशी करावा लागणारा संघर्ष आहे, आपला परिस्थितीबरोबरचा संघर्ष आहे, कलात्मक मूल्यांबरोबर आपली जी काही होणारी नेहमीची घुसमट आहे, ही घुसमट, त्याच्यातनं निर्माण होणारे प्रश्न, अशा पद्धतीनं एक मोठा लेखक होण्यासाठी कदाचित एका पूर्ण सत्याचं आकलन होणं ही महत्त्वाची गरज आहे. मानवी अंतर्मनातील वासना अर्थपूर्ण की निरर्थक
स्त्री सौंदर्य शाप की वरदान, माध्यम माणसांना घडवतात की माणसं माध्यमांना, असे विविध प्रश्न मांडत श्री विद्यासागर अध्यापकांची लेखणी त्यातील मानवी मनाच्या सूक्ष्म अवलोकनावर भर देते. प्रकाश योजना, संगीत, नेपथ्य, दिग्दर्शन, संहितेचे विनाचौकट सादरीकरण करत आधुनिकतेचे दर्शन घडवते. नेटवर्क 24/7 या नाटकातून फिरता रंगमंचाचा वापर करून, तसेच कलाकार आणि प्रेक्षकातलं अंतर कमी करून आभासी जग आणि जिवंत जग यातील सीमारेषा पुसण्याचा त्यांनी अनोखा प्रयत्न केलेला दिसून येतो. अर्थातच तो अत्यंत कौतुकास्पदही आहे. श्रोतेहो, विद्यासागर अध्यापक यांनी हैदराबाद इथे ETVसाठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काही वर्ष कामही केलं आणि त्यानंतर कोल्हापुरातील टोमॅटो FM ते हेड म्हणून काम करत आहेत. हे सर्व करत असतानाच अध्यापकांनी सावित्रीच्या लेकी या दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शनही केले. तसेच मंडळ आभारी आहे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा केले. हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. एकूणच प्रायोगिक रंगभूमीसाठी आजपर्यंत नाट्यलेखन, दिग्दर्शन, नेपथ्य यातील विविध कलाविष्कार तर त्यांनी सादर केलेच, मात्र तेवढ्यावरच थांबले नाहीत. नव्या पिढीला यातील बारकावे समजून सांगणे, रंग जाणीवा समृद्ध करत नवनवीन प्रवाहाची ओळख करून देणे इत्यादी अध्यापनाचे मूलभूत स्वरूपाचे कार्यही ते नाट्यशाळांमधून आणि एरवीही सातत्यपूर्वक चर्चांमधून करत असतात. ते एक सच्चे रंगसाधक आहेत. नाटक हाच त्यांचा ध्यास आहे, नाटक हाच त्यांचा श्वास आहे आणि नाटक हेच त्यांचे पहिले प्रेम आहे. एक मात्र खरंय की त्यांचं हे नाट्यप्रेम समजून घेणारी सहचारिणी त्यांना मिळाली आहे. म्हणूनच ते नाटकाविषयीचे आपले प्रेम अगदी अव्याहतपणे जपू शकतात आणि त्यातून नवनव्या कलाकृतींना जन्म देऊ शकतात. शूटिंग वगैरे असतं किंवा खूप मोठं शेड्यूल काही असतं, तर त्यावेळीही तो सगळ्यांना सामावून घेऊन ती टीम कशी चांगली राहील ह्याच्याकडे पहिलं प्राधान्य देतो. मित्रांना स्वतःच्या जे या क्षेत्रात आहेत त्यांना मदत करणं किंवा इतरांनाही त्यात खूप इन्व्हॉल्व करणं, आणि हे अगदी तो मनापासून करतो. खरं तर आमची जोडी म्हणजे अगदी वेगवेगळ्या स्वभावांची आहे. ही अत्यंत शिस्तप्रिय, अत्यंत डिसिप्लिन्ड आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट माझं नेचर आहे. मी तसा डिसिप्लिन नाही आहे. एक केऑस घेऊन मी जगत असतो, त्या केऑसकडून मी एका क्लॅरिटीकडे जात असतो. आणि हिचा या क्षेत्राशी संबंध नसल्यामुळे तिला या सगळ्या गोष्टींची माहिती हळूहळू लग्नानंतर होत गेली. अस्तित्व मेकर्स सोलापूर या संस्थेतर्फे तुला जो पुरस्कार मिळाला आहे रंगसाधक, त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. अस्तित्व मेकर्स या संस्थेचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या मिस्टरांना हा पुरस्कार दिला. सागरला हा पुरस्कार मिळतोय हा आमच्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे. अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर यांनी मला हा जो पुरस्कार दिला याबद्दल मी त्यांचं मनोमन आभार मानतो. रसिक प्रेक्षक हो, तब्बल गेली 18 वर्षे हे नाटक लिहित आहेत. आजचे त्यांचे नाटक हे तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. नव्या पिढीसाठी विद्यासागर अध्यापक हे एक नाटककार म्हणून निश्चितच प्रेरणादायी आहेत. इथून पुढेही महाराष्ट्राला त्यांच्याकडून अशाच उत्तमोत्तम नाटकाची अपेक्षा आहे. ती प्रेरणा अशीच वाढत राहो यासाठीच रंगसाधक 2022 हा पुरस्कार आम्ही अस्तित्व मेकर फाउंडेशनच्या वतीनं श्री विद्यासागर विलास अध्यापक यांना प्रदान करत आहोत. शेवटी रॉय किणीकर यांच्या शब्दात, हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे, हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे आहे हे संचित देणे, हे देणे भगवंताचे. आपल्या पुढील कारकिर्दीसाठी अंतःकरणपूर्वक आभाळभर शुभेच्छा. जयतु नटेश्वर.